रही है, आजा आजा माहिया। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आजचा जो आहे तो आपण बॉयज ॲटिट्यूड स्टेटस बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे रील्स एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो। त्याचबरोबर आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन हवं असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉइन करा, कारण टेलिग्रामवरती आपण विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तेरे हाथों में तेरे हाथों में ओ सुहा की मेहंदी, आजा आजा माहिया, आजा माहिया आजा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। एक आहे सुपर VPN, जे तुम्हाला इझिली प्ले स्टोरवरती भेटून जाईल, आणि त्यानंतर दुसरं आहे CapCut Pro ॲप्लिकेशन। तर CapCut Pro ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून घेऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदा सुपर VPN ॲप्लिकेशनमध्ये येऊन VPN कनेक्ट करायचं आहे, आणि त्यानंतरच CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे एक वेळेस टेम्पलेटवरती क्लिक करून चेक करा तुमचा डाटा कनेक्ट आहे का। नंतर एडिटवरती जावा, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। जो मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा, सोबतच ज्या फोटोचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तो फोटो एक ॲड करायचा आहे। आणि तसं आपल्या आजच्या व्हिडिओसाठी 2 फोटोज लागणार आहेत, तर मी 2 फोटोज ॲड करून घेतो, आणि त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। सो जो तुम्ही फोटो ॲड केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा त्या फोटोवरती यायचं आहे। फोटोला या टाईपमध्ये झूम करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे। तर 2 फोटो आहेत, दोन्ही फोटोला झूम करून घेतलेला आहे। व्हिडिओवरती क्लिक करायचं, स्टार्टला यायचं आहे। इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन भेटेल, त्यावरून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून व्हिडिओला इथून परमनंटली डिलीट करून टाकायचं आहे। त्यानंतर पहिल्यांदा 1 नंबरचा इमेजेस वाढवायचं आहे, त्यानंतर 2 नंबरचा इमेजेस अशा प्रकारे वाढवायचं आहे। आता या ठिकाणी ऑडिओवरती क्लिक करून आपल्याला बीट्स द्यायचे आहेत। तर सगळ्यात पहिली बीट्स आपण 2 सेकंद आणि 20 फ्रेमवरती देणार आहोत। तर इथं ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, आणि इथं बीटवरती क्लिक करून इथे एक बीट दिलेलं आहे, इथं बघू शकता 2 सेकंद आणि इथं 20 फ्रेम आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करायचं, मी सांगतो ते तुम्ही टाईप करून घ्या किंवा लिहून ठेवा, ठीक आहे। 5 सेकंद आणि 5 फ्रेमवरती पुढची बीट आपल्याला ॲड करायचे। सो या ठिकाणी पुढची बीट आपण 5 सेकंद 5 बीटवरती ॲड करूया। त्यानंतर तिसरी बीट जी आहे ती 9 सेकंद आणि 20 फ्रेमवरती आपल्याला ॲड करायचं। तर 9 सेकंद आणि इथं 20 फ्रेम आहे, तर इथं बीट ॲड करून घेऊया। त्यानंतर 13 सेकंद आणि 10 बीटवरती आपल्याला ॲड करून घ्यायचे, ओके। तर 13 सेकंद आणि 10 फ्रेमवरती आपल्याला बीट ॲड करायचे। त्यानंतर पुढची जी आहे ते 15 सेकंद आणि 27 फ्रेमवरती आपल्याला ॲड करायचे। थोडंसं पुढं जायचं आहे, 18 सेकंद, इथं बघू शकता थोडंसं पुढं गेल्यानंतर 18 सेकंद आणि 18 सेकंदाच्या समोर 10 फ्रेम, तर या ठिकाणी एक बीट आपण ॲड करून घ्यायची, ओके। तर इतक्या बीट आपल्याला ॲड करायचे। आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्याला जिथे जिथे बीट आपण दिलेले आहेत तिथे तिथं आपल्याला इमेजेसला स्प्लिट करत जायचं आहे। तर या टाईपमध्ये बघू शकता पटापट इमेजेसला मी जे आहे ते स्प्लिट करून घेतो। व्हिडिओ स्किप करू नका, कारण यामध्ये थोडा ट्विस्ट पण आहे। तर इथं बघू शकता ज्या टाईपमध्ये जे आहे ते मी इथं स्प्लिट करून घेतलेलं आहे, आणि नंतर हे इमेजेस पण आपण स्प्लिट करून घेऊया, ओके। तर इथं लास्टचा थोडासा आपल्याला वाढवावा लागतो आहे। तर शेवटचे जे 3 इमेजेस आहेत ते आपले नवीन फोटोचे असायला पाहिजेत, आणि त्यातील लास्टहून 3 नंबरचा फोटो असणार आहे, त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲडजस्टमेंट लेअरवरती क्लिक करायचं आहे, आणि सॅच्युरेशन सिलेक्ट करून सॅच्युरेशन -50 करायचं आहे, ओके। सोबतच या लेअरला आधी आपण डुप्लिकेट करून घेऊया। तर इथं मी कॉपी लेअर करतो। लेअर कॉपी केल्यानंतर त्या लेअरवरती परत क्लिक करायचं आहे, आणि इथं खाली यायचं आहे थोडंसं, इथं ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर ओव्हरले होईल हा इमेजेस, आणि याला आपण या टाईपमध्ये या बीटपर्यंतच वाढवून घ्यायचं आहे, ओके। आता याच्या बॅकग्राऊंडला मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस आहे। तर आता स्टार्टला यायचं आहे, 1 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता इथून पुढं जे मी ॲनिमेशन सांगतो ते ॲनिमेशन अप्लाय करायचे। ॲनिमेशनवरती जायचं आहे, सर्व ॲनिमेशन आपले कॉम्बोमधील आहेत। तर कॉम्बोवरती क्लिक करायचं, पहिला बॉन्सी रश हा इफेक्ट ॲड करायचा आहे। दुसऱ्यावरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, वेव्ह ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट ॲड करायचा आहे। 3 नंबरच्या लेअरवरती ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, आणि पेंड्युलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती आपल्याला 4 नंबरचं जायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, आणि पेंड्युलम 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे। सोबतच मित्रांनो त्यानंतर आपल्याला
यात इथं बघू शकता, इथं 13 सेकंदानंतर जो पण काही इफेक्ट आहे ओके, ज्यावरती आपण ओव्हरले ॲड केलेला आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट द्यायचा नाही. त्यानंतर त्याच्या समोरच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू अँड स्लाईड हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे. सोबतच त्याच्या समोरचा जो इमेजेस आहे त्यावरती देखील कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट आपण ॲड करायचा. ओके, तर स्ट्रेच अँड डिसॉर्ट इफेक्ट ॲड केलेला आहे आपण. आता स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी बॅक येऊ, थोडं इफेक्ट्समध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ट्रेंडिंगमध्ये किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊ शकता. यात तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर कॅमेरा फोकस इफेक्ट बघायला भेटेल. सो कॅमेरा फोकस इफेक्ट अप्लाय करायचे आणि याला 1 नंबरच्या लेअरपर्यंत वाढवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या लेअरला जो आहे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला ल्युमिनियस डोपलिंग हा इफेक्ट बघायला भेटेल. सो हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला देखील इथंपर्यंत सेट करायचं आहे. 3 नंबरच्या लेअरला आपल्याला बॉडी इफेक्टच ॲड करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ग्लोईंग लाईनवरती जायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती गेल्यानंतर या ठिकाणी टोटिम फ्लेम हा इफेक्ट एक ट्रेंडिंग आहे, तर हा आपण ॲड करून घेऊया. त्यानंतर आपल्याला हा इफेक्ट देखील इथंपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. 4 नंबरच्या लेअरला आपल्याला परत एकदा बॉडी इफेक्ट ॲड करायचा आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्येच तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. तर या ठिकाणी बघू शकता इलेक्ट्रोलाइट स्ट्रोम इफेक्ट भेटलेला आहे, तर तो ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इफेक्ट आपण ॲड करून घेतलेला आहे आणि तो देखील इथंपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जायचं आहे लास्टहून 2 नंबरच्या इमेजेसवरती आणि यामध्ये बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट भेटेल युनिडायरेक्शनल मुवमेंट, तर तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं रोटेशन जे आहे ते 60 ठेवायचे. 60 किंवा 61-2 ठेवू शकता. त्यानंतर इथंपर्यंत सेट करायचं आहे आणि लास्टला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं स्क्रोल करायचं आहे, स्प्लिटवरती जायचं आहे आणि 3 लेअर सिलेक्ट करायचं आहे. ओके, 3 लेअर सिलेक्ट केल्यानंतर व्हर्टिकली याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि हा इफेक्ट देखील एडिट होऊन जाईल. आता मित्रांनो या इमेजेसवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर जो ओव्हरले आहे तुमचा त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आउट ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. आता आउट ॲनिमेशन सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला बायसेक्ट हा एक इफेक्ट बघायला भेटेल. तर थोडंसं पुढं जायचं आपल्याला आणि जो बायसेक्ट फ्लिप इफेक्ट आहे हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो पूर्ण व्हिडिओवरती अप्लाय करायचा. थोडंसं कमी ठेवूया आपण आणि अशा प्रकारे आपण अप्लाय करायचं जेणेकरून बॅकग्राऊंडला तो फोटो जो आहे आपला तो दिसून जाईल आणि इथून पुढं कलर फोटो दिसणार आहे आपला. ओके, तर आता व्हिडिओ मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.